नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून यामुळे नागरिकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे। राज्यात सध्या विदर्भातील चंद्रपूर इथं सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली असून हा आकडा 42 अंशाच्या घरात पोहोचला आहे। तर पश्चिम महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात दमट वातावरणात वाढ झाली आहे। उत्तर महाराष्ट्रात मात्र पहाटेच्या वेळी काही अंशी गारठा पडत आहे। तरीही सूर्य माथ्यावर आल्यानंतर मात्र परिस्थिती बदलत आहे। तसेच एकीकडे उष्मा प्रचंड प्रमाणात वाढत असतानाच राज्याला पुढील 4 दिवस पावसाचा तडाखा सहन करावा लागणार असल्याचा इशारा हवामान विभागाने जारी केलाय। राज्यात 19 ते 22 मार्च दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ढग तयार झाल्याने संपूर्ण देशात पावसाळी वातावरण तयार होत असल्याची माहिती हवामान विभागाने जारी केली आहे। पुढील 4 दिवसात राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। या भागासाठी उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना या परिस्थितीमध्ये काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। तसेच यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उष्णतेच्या लाटा वाढल्या असून मार्च महिन्यातही हेच चित्र पाहायला मिळालं। बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे आल्याने राज्यात ऊन वारा पावसासह ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। पुढील 4 ते 5 दिवस ही स्थिती कायम असेल असंही सांगण्यात येत आहे। कोकण किनारपट्टी भागासह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही अंशी ढगाळ वातावरण सदृश्य परिस्थिती असणार आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।